आपल्या तांदूळ आणि डाळी निवडाचा जो हा आपला जो विभाग आहे तिथून ते सगळे आपले लेबर लोक काय करतात पोतीवरी सगळे आणून ह्याच्यामध्ये या याच्यामध्ये तोंडामध्ये भरतात आणि या ठिकाणी बटन चालू केलं की संपूर्ण वतलेली पोती आहेत ना फरा 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 फरावर त्या डब्यातनं जे आहेत ना तिथं मोठे मोठे कंटेनर आहेत. एक एक कंटेनर म्हणजे एकेकामध्ये साधारणपणे 30-40 पोती ते धान्य मावश येते तांदूळ म्हणा डाळी म्हणा सगळं ते त्या सेक्शनमध्ये जाऊन पडते. खालच्या मला जिथे ते वॉल आहेत बघा ते का आपण सिलेक्ट करायचं का काय आहे ते तांदूळ असतं तर तांदूळ सिलेक्ट करायचं तांदूळ असणार तांदळामध्ये जाऊन पडते हे तांदळाच्या ऑटोमॅटिक जाऊन पडते हे शिफ्ट करतात ना सगळं तिथले लोक. त्यानंतर तिथे वॉल खाली आहे त्या कंटेनरच्या खाली वॉल आहे. वॉल फिरवला म्हटलं की पाय तेवढी तांदूळ पाय तेवढी डाळ भरून घ्यायची ती भांड्यामध्ये धुवायची. तिथलं म्हटलं की तिथं आपले मोठे मोठे कुकर आहेत त्या कुकरमध्ये घेऊन जायचं. कुकरमध्ये घातलं शिजवायचं काम चालू झालं. या पुढे बनले बरं का नाश्ता तुम्हाला वाटतं किती स्वच्छ आहे बघा. काही बनवले तुम्हाला वाटेल काम शूटिंग झालं म्हटलं की पटापटापटा सफाई झालं आता पुन्हा 10-15 मिनिटामध्ये भोजन काम चालू करतो. किती वाजले 12. हे बघा ते आता सगळं भोजन बिजन बनवून घेऊन गेले 11:30 ते 11 दरम्यान सगळं भोजन रेडी होते घेऊन जाण्याचं ते घेऊन जातात पुन्हा सकाळचे. आणि हे फुलं हे सगळं सोलारवरती चालतं सोलारची स्टीम बनते स्टीमवरती कुकर चालतात. एक क्विंटल 100 किलो एक पोतं सगळं तांदूळचा डाळ मावते टाकली म्हटलं की 10-15 मिनिटामध्ये शिजून जाईल. अशी या जवळ 10-15 कुकर आहे ते 15-20 पोती तांदूळ अर्ध्या तासामध्ये शिजून जर तयार झालं तर 1,00,000 लोक आली ते सुद्धा इथे गरज नाही समजा की नाही. आणि ह्या डाळी बिळी सगळ्या भिजवून घेतल्या शिजवून घेतल्या किंवा तिथं भाजीचा विभाग आहे त्या भाजी विभागातून कटिंग केली भाजी सुट्टी घेतली ती धुल्यावर हे सगळं करतात. आणि ते मोठ्या मोठ्या कढई आहेत बघा कढया त्या 5-6 कढया आहेत. एका कढईमध्ये आमटी किंवा भाजी साधारणपणे 5,000 लोकांची तयार होते एका कढईमध्ये 5,000 लोकांची तयार झाली. 5 कढईमध्ये त्याचं शिटिंग जसं असेल तसं करतात ते अर्ध्या तासामध्ये शिजून तयार. असं त्या 5 ह्याच्यामध्ये झालं 30,000 लोकांचं भोजन एक डाळ किंवा भाजी जी असते ती 1-1.5 तासामध्ये 2 तासामध्ये शिजून रेडी. शिजवायचं कामाचं झालं मोठ्या मोठ्या पातेल्यामधनं भरून तिथे ठेवतात. अशा पातेल्यामधनं न्यायची ड्युटी डायनिंगला ज्यांचे ते डायनिंगकडे घेऊन जातात. वाढायची ज्यांची ड्युटी आहे तुमची जशी तशी ते वाढायचं काम करतात. खाणारी दिवसभर खात राहतात खाते रहो प्रभू के गुण गाते रहो काय म्हणताय ना इडलीवर. तर एक अशा साच्यामध्ये एक साच्यामध्ये साधारणपणे 200-300 असे एका ट्रॉलीमध्ये तिथं त्या साईडला ट्रॉली बघा साचे त्या एकामध्ये साधारणपणे 2,000 इडल्या एकामध्ये त्या ट्रॉलीमध्ये घातल्या आणि ट्रॉली त्याच्यात आत सरकवली. 2,000 इडली यहाँ पर बनती है. इडली पात्र इडली ट्रे शेतावरती जाते. तुम्हाला घाम आलेला इतकं सगळं प्रकार एक्झॉस्ट फॅन आहे हवावरती जाते. आमची भाजी शिजवून घेतात इकडच्या बोलामध्ये मोठी काही बघा ग्राइंडर म्हणतात ग्राइंडर ते सगळे त्याच्यामध्ये ते 5-6 टाकून येतात आपले मसाले बिसाले सगळी कटिंग केली असते ह्या विभागामधून ते आणून या ठिकाणी त्या मसाल्यामध्ये घालतात. सब्जी कटर त्या जाळीमध्ये जातात अशी जाळी असते बरोबर आहे. ठीक है कोई बात नहीं चलो कोई बात नहीं कुछ बिगाड़ नहीं. हाँ ये देखो अच्छा ह्याच्यामध्ये जी कटिंग केलेली भाजी येऊन टाकली बरोबर. खालच्या बाजूला पाण्याचे फवारे येतात आणि फवाऱ्यानुसार ते आता स्वच्छ होऊन ती भाजी पुढे इकडे येते धुवून येते ती सरकत भाजी इकडे येते. हा पट्टा आहे त्या पट्ट्यावर ती भाजी निचरा होऊन पाण्याची वरनं जाऊन त्या रेडीचं भांडं जे असते पातेल्याचे असते त्या पातेल्यामध्ये पडली की फक्त तिकडे मी शिजवायचं काम यांनी करायचं समजलं का. किचरा जरा
4-5 हजार असले ग्राउंड फ्लोअरची सोन्यांचं काम चालू. हां 2 नंबर रोटी. पीठ मळायची मशीन आहे. त्या मशीनमधून पीठ मळून घेतलं की तिकडच्या बाजूला जे 100-200-500 माता लोक बसतात त्यांना मळून देणारे, गोळं करून देणारे लोक गोळं करून द्यायचं ताटामध्ये भरून देतात. त्यांना सप्लाय करणारे लोक दुसरे जे आहे ते बसलेल्या लोकांना त्यांच्या समोर नेऊन ठेवायचं काम करतात. लाटायचं की ज्यांची ड्युटी आहे ते लाटतात, दुसऱ्या का ह्याच्यामध्ये ज्यामध्ये भांड्यामध्ये भरून ठेवतात ताटामध्ये. तिथून ज्यांची ड्युटी न्यायची इकडं आहे पकवायला, तर ते लोक आणून ह्या तव्यावरनं टाकतात आणि तिथं मग त्या रोट्या बनवायचं काम 5-6 जण करतात. त्यांनी भरून ठेवलं आपल्या त्यामध्ये ट्रेमध्ये भरून ठेवलं, पातेल्यात भरून ठेवलं. न्यायची ज्यांची ड्युटी आहे ती ते न्यायचं काम करतात. हिथं सिस्टम कशी आहे, तो मळलेला जो गोळा असतो त्याला ठराविक शेप देणारे ह्या माता लोक इथं बसलेले असतात. त्या ठराविक गोल असा थोडा शेप देऊन ह्याच्यामध्ये टाकतात. शेप देऊन टाकावं लागतोय. ह्याला काय केलं, शूटिंग केलेलं आहे. तुम्हाला 100 ग्रॅमची रोटी पाहिजे काय 150-200 ग्रॅमची रोटी पाहिजे, त्यानुसार ते काय करतं, मशीन गोळा टुकूक वरनं तोडून घेते. समजलं का? त्यानंतर हे रॉड आहेत. एक रॉड असा फिरला, एक रॉड असा फिरला, गोल चपाती झाली. ह्या पट्ट्यावरनं खाली पडली चपाती. समजलं? त्या पट्ट्यावरून इथं आली. दोन्ही बाजूला हा गॅस हा वापरला. इथं सोलार नाही आहे. आमच्या वरती गॅस सिस्टम आहे. त्या गॅसचा संपूर्ण जवळ 100 सिलेंडरचा गॅस जो आहे एका पाईपाने इथे खाली आणलेला आहे. ह्या गॅस इथं चालू असतो, हे मशीन चालू असते. ही रोटी शेकत एका बाजूनं वरच्या बाजूनं दोन्ही बाजूनं जाळ आहे. रोटी शेकत पुढं अशी येते पट्ट्यावरून. इथं आली की उलटी होऊन खाली पडते. समजलं का? तिथून खालच्या बाजूला पुन्हा उलट्या बाजूला शेकत पुन्हा इकडे येते. इथं आल्यानंतर ती परत उलटी होऊन खाली पडते आणि तिकडच्या बाजूला बाहेर पडते. दोन्ही साईडने शेकून बाहेर येते. दोन्ही बाजून शेकून साधारणपणे 1.5 सेकंदाला एक रोटी बाहेर पडते. स्पीड वाढवलं तर 1 सेकंदाला बाहेर पडते, पण साधारणपणे 1.25 ते 1.5 सेकंदाला एक समजला तर साधारणपणे 1 मिनिटाला 40 ते 50 रोटी यातनं बाहेर पडतात. पूर्ण भाजून. बरं का? गोळा टाकला म्हटलं की भाजून रोटी मिनिटाला 50, 40 तयार. पण हाताने केलेल्या रोटीला मशीनच्या रोटीला चव लागत नाही. हाताने केलेली चांगली लागते. हाताने केलं कसं भाजणं वेगळं थोडं हे होतंय. ह्याला पण कसं असते, तेल तूप लावलं की थोडासा आणि टेस्ट येते ह्याला पण. आणि ह्याच्यामध्ये पण शीटिंग पुन्हा आहे. शीटिंग तुमचं फास्ट केलं, बरोबर, स्लो केलं, त्याच्यावरती पण त्याची टेस्ट पण अवलंबून असं पण होऊ शकते. रोटी सेकने का तवा सारे गए उधर से हाथ से जो रोटी बनती है ना, वो ये तवे पर आकर वो लोग डालते जाते हैं. ये तवे है ना, ये क्या है माता जी? तवे. तुम्ही असे तवे ऐश्वर्यामध्ये कधी बघितलेत का? ते असे करीबन 15-16 तवे है ये तवे. इस तवे पर दोनों, इसमें भी अंदर गैस का ये होता है, उष्णता होती है. गैस के आधार पर सारा गर्म होता है. तो चारों बाजू में सारी माता लोग भाई लोग खड़े होते हैं, जो वहाँ से आकर यहाँ रोटी डाल के जाते हैं. फटाफटा उल्टी पलटी सेकते हैं. सेकने के बाद वो जो आप जैसे अग्नि पर से फुलाते हैं ना, वैसे वहाँ जाली पर फुलाते हैं और फिर कंटेनर में तपेले में भर के रखते हैं. वहाँ से ले जाने वाले वहाँ ले जाते हैं, अपने खाने वाले खाते हैं. खाने वाले 5 नंबर गेट में वहाँ हमारा स्टोर है. वो स्टोर डिपार्टमेंट में कढ़ाई में बड़ी, कई लोग म्हणतो ना बड़ी कढ़ाई है, उसमें तेल के डब्बे सारे भर के वो कढ़ाई भरते रखते हैं वहाँ सारा. माना टंकी में भरा हुआ समझो, वो सारा तेल वहाँ रखते हैं. यहाँ सिर्फ ये बटन दबाएंगे ना, माना साधारणपणे आधा किलोमीटर का वहाँ से तेल यहाँ आता है. अरे बाप. यह बटन जितना चालू करने के बाद फिर जितना जरूरी उतना ये तेल लेते हैं यहाँ और अपना यहाँ के कारोबार के लिए यूज करते रहते हैं. वाह वाह वाह. ये हमारा महाराष्ट्र का एक भाई है वहाँ डिपार्टमेंट में, स्टोर डिपार्टमेंट में. वाह वाह वाह. यहाँ देखो, यहाँ भी क्या है, वो जो रोटी का पूरी गोला जो होता है ना, अपना मैदा आटे का जो गुथा हुआ जो गोला होता है, वो यहाँ लाके डालते हैं. यहाँ डालने के बाद क्या होता है, इसका पट्टा बन के आगे आता है. पट्टा, ये पूरी पानी पूरी ठेपला बनाने का मशीन नहीं है. जितने जो भी आप डाई इसको जोड़ेंगे, पूरी के डाई जोड़ेंगे तो पूरी निकलती रहेगी, पानी पूरी की डाई जोड़ेंगे तो पानी पूरी निकलती रहेंगी. समझ में आया ना? जो डाई लगाएंगे उस प्रकार का ये पट्टा ऐसा घूमता आगे आगे चलता है, और पट्टा आगे जाते समय ये जो रॉड घूमेगा तो पीस वहाँ बाहर निकलते हैं. पीस वहाँ यहाँ से पूरी के पानी पूरी के बाहर निकलते हैं. वो सारे पीस जो होते हैं वो इसमें तेल होता है, कढ़ाई है.
कढ़ाई में इसमें नीचे गैस होता है, गैस में सारा गर्म होता है। गर्म होके जब भी आप जो बोलते हैं ना ये पक गई पूरी पानी पूरी पक गई, पकने के बाद क्या होता है, तेल में पकने के बाद सारा सिर्फ ये उठाने का काम ऐसा करेंगे, जाली से ऑटोमेटिक तेल नीचे निचोड़ जाएगा और ये पूरियाँ जो है यहाँ जो सामने जो तपेला रखते हैं, जो कोई कंटेनर रखते हैं उसमें गिर जाएंगी। बाबा बोलते हैं ना साधनों फिल्टर है ये, आसान करेगा। ये फिल्टर है, फिल्टर है। ये उठाने को इतना आसान है, हाँ, देखने के लिए इतना बड़ा है। हाँ, इसका बैलेंस के लिए लगे हुए हैं। बैलेंसिंग है। तो इसमें वहाँ से जितने भी पूरी पानी पूरी डालो, बस 2-4 मिनट में बॉईल हो जाएगा, हाँ। पक जाएगा, फटाफट फटाफट हाँ, उठा तेल दिया, में, तेल में। निकल गया। वाह। ऐसे आप लोग जो पहली बार आए हैं, दूध और चाय। हेलो, आप कहाँ से भाई? बाबा के घर में 20,000-30,000 लोग आएंगे तो भी नीचे हमारा हॉल है, यहाँ बराबर सुबह 3:30 बजे चाय दूध कॉफ़ी 30,000 लोगों का विद शुगर 3 ड्रम, विदाउट शुगर 3 थर्मास ड्रम। 3:30 बजे सुबह 100% मिलेगा ही मिलेगा। वाह। दोपहर को 3:30 बजे चाय दूध कॉफ़ी विद चीनी के 3 ड्रम भरे हुए और विदाउट चीनी के बिना साखर के 3 ड्रम भरे हुए होंगे। म्हणा यहाँ आने के बाद इथं आल्यानंतर कुणी पण असं म्हणून नये काय गो बाई मी घरामध्ये कॉफी घेत होते, मी बिना साखरेचं घेत होते, इथं काय मला ते मिळालं नाही, माझं डोकं उठलं, माझा काय योग लागना, ऐकायला काय मिळणार, काय मन लागना, असं कोणी म्हणायची गरज नाही। चहा साखरेचा प्या, बिना साखरेचा प्या, कॉफी साखरेची प्या, बिना साखरेची प्या, समजलं का? दूध साखरेचं प्या, बिना साखरेचं प्या। 3:30 वाजता दुपारी 100% रेडी म्हणजे रेडी आणि पहाटे 3:30 वाजता रेडी म्हणजे रेडी। वाह। बनवले जसं मिनरल वॉटर आमच्या पंतप्रधानाला जसं शिवबाबांनी निमित्त बनवले तसं आम्हाला इथे पण निमित्त बनवलेलं आहे। हा जो प्लांट जो आहे घरामध्ये तुमच्या छोटा आरो मशीन आहे, प्रत्येकाची आरो मशीन आहे, तुम्ही त्याला फक्त प्यायला वापरताय काय अनेक शेती वापरताय? पिण्यासाठी बाबाच्या घरामध्ये काय सिस्टम चालली आहे बघा, हे दर तासाला 6,000 लिटर पाणी देणारा हा प्लांट आहे आणि असे प्लांट प्रत्येक बिल्डिंगच्या छतावरती त्या त्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांच्या कपॅसिटीनुसार आम्ही प्लांट लावलेले आहे प्रत्येक बिल्डिंगवरती। काही प्लांट आहेत दर तासाला 200-250 लिटर देणारे, काही प्लांट आहेत दर तासाला 500-500 लिटर देणारे, 1000 लिटर देणारे, 2,000 लिटर पाणी देणारे आणि हा सगळ्यात मोठा दर तासाला 6,000 लिटर पाणी देणारा। असे बेंजी किती प्लांट आहेत मला माहीत आहे? 50 प्लांट आज बाबाच्या घरामध्ये चालू आहे। 50 प्लांट। 2-4 लोक जरी आले तरी सुद्धा आम्ही त्या लोकांना पिण्याचं पाणी डायरेक्ट नळानं देऊ शकतो। नळानं सगळं दिलेलं आहे, पण त्याला आम्ही सप्लाय करू शकतो। इथं बाटलीनं आम्ही पाणी देत नाही। हां, आता मला एक तुम्ही माहिती सांगा, तुम्ही ट्रेनमधनं येताना एक बाटली किती रुपयाला प्यायला? 20 रुपयाला। 20 रुपयाला। इथं आल्यानंतर आता काल आला का परवा शहरात तुम्ही? नाही, काल आणि आज कमीत कमी समजा तुम्ही 5 लिटर जर पाणी जर प्यायला असाल तर तुमच्या ट्रेनच्या तिथल्या हिशोबानं तुमचे बिल झाले 100 रुपये, बरोबर? 100 रुपये तुम्ही कुणाला दिलं नाही? तुमच्याकडे मागितलं नाही? मला तुमच्यावर उत्तर पाहिजे, तुम्ही दिला पण का नाही आणि मागितलं पण कुणी का नाही? शिवबाबांची सेवा आहे, पाणी पिलाना पुण्य का काम है। तुम्ही आलाय कोणाच्या घरामध्ये? बाबा कुणाचा? आमचा। माझा। बाबा कुणाचा? माझा। बाबा कुणाचा? पिता माझा म्हणा की आमचा माहिती काय? माझा काय म्हणाला पाहिजे? नशाच्या कशामध्ये? आमचा म्हणण्यामध्ये नशा आहे की माझा म्हणण्यामध्ये? माझं म्हणण्यामध्ये। मी तुमच्यासारखी लोक आली की त्यांना एक मुद्दा उदाहरण सांगते माता लोकांचं। बारक्या पोराला पण किती अक्कल असते बघा। 2 पोरं आईच्या मांडीवर बसतात, आईचीच पोरं, इकडचं पोरगं मांडीवर म्हणते हे माझी आई आहे, तू इकडचं पोरगं म्हणते माझी आई आहे, ते आमचे म्हणत नाही, तुझी पण माझी म्हणत नाही, माझी म्हणते ते। बारक्या पोराला केवढी अक्कल आहे आणि आम्हाला एवढी पण नाही। आम्ही मोठ्याने पण काय म्हटलं पाहिजे, ते घर कुणाचं? बाबाचं काय माझं? बाबांचं। बाबा माझा, तर घर कुणाचं झालं? माझं। तुम्ही तुमच्या घरामध्ये पोरांना बाळांना जे काय खायला प्यायला त्याचं बिल मागताय, मग इथं बाबा तुमच्याकडे बिल मागतील? नाही। आपल्याच घरामध्ये बाबा आपल्या बच्चांच्याकडे बिल मागतील का? नाही। त्या पद्धतीनं हा एक ईश्वरी परिवार जगामधला एक आगळा वेगळा परिवार आहे। कशा पद्धतीचं कार्य जगामध्ये तुम्हाला असं कुठेच बघायला कुठल्या संस्थेमध्ये मिळणार नाही, बरोबर ना? अशी एवढी पारिवारिक भावना ज्याला म्हणतो, दोन्हीमध्ये लोक वेगळ्या ठिकाणी तुम्ही जर गेला तर तिथं तोंडानं सगळ्या मोठा घोषणा काय देतात, हिंदू मुस्लिम शीख ईसाई आपस में भाई भाई, आणि आपसामध्ये लढाईशी झाले लोकांच्या घाई घाई।
काही नाही दोघांचं हाय करायच्या भाईचारा भावना आहे, बंधुत्वाची भावना आहे. ब्रह्मकुमारी केंद्रामध्ये सगळीकडे कुठे जरी गेला तर त्याने मला हे असा, कारण प्रत्येकाला जागृती झालेली आहे. आपण एकाच शिव परमात्म्याचे एकाच बाबांची बाळ आहे. बरोबर आहे. कोणाची जात धर्म माहित मी नाही जर बाबाच्या ज्ञानामध्ये नसून तुम्ही जर बाबाच्या ज्ञानामध्ये नसतं तर आम्ही एकामेकाला काय म्हटलं सर, हा तुम्ही त्या गावची होय, हा मी ह्या गावचा. आज आपल्यामध्ये काय झालेलं आहे, तुम्ही आणि आम्ही सगळे एकाच बाबाचे बच्चे आहोत. त्यामुळे आपला एक परिवार ही भावना जी असते ती आपली इथं जी निर्माण होते अशी जगामध्ये कुठे निर्माण होत नाही. बरोबर ना. आता त्यानंतर तुम्हाला सांगतो, हे पाणी आम्ही जी काही सप्लाय जी करतो, हे पाणी ह्या टाकीमध्ये 10,000 लिटर, त्या टाकीमध्ये 10,000 लिटर स्टॉक होते. पलीकडच्या बाजूला एक दुसरं डिपार्टमेंट आहे, आमचं पाणी ते घेतात आणि ते गरम करून आणि थंड करून खाली नळानं सप्लाय करतात. डायरेक्ट नळानं पाणी तुम्हाला पाहिजे प्यायला मिळते, मिनरल वॉटर. जगामध्ये